परंतु अकलूजकर हे फार हुशार आहेत आणि सगळं ज्ञात आहे त्यांना, त्यामुळे निश्चितप्रमाणे ते मतपेटीतून आपल्याला दिसून येईल. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषद एका वेगळ्या कारणासाठी ओळखली जाते. या ठिकाणी 1998 पासून सातत्याने शिवसेनेची सत्ता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत देखील सर्व प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आजी माजी शिवसैनिक आहेत. मात्र यंदा भद्रावती नगरपालिकेमध्ये माजी शिवसैनिक एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अनिल धानोरकर, काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार, शिंदेच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नंदू पढाल हे सर्व आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक राहिले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदाकरता आता हे सर्व एकमेकांविरोधात मैदानात उतरले. शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मागील 35 वर्षापासून शिवसेनेशी जुळलेला आहोत. शिवसेनेचं काम पाहतो. शिवसेना वाढीसाठी मी आपला तन मन धन देत आहोत. परंतु बाकी पक्षाचे जे आहेत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे ते सुद्धा शिवसैनिकच आहे, पण ते गद्दार आहे. शिवसेनेच्या भरोश्यावर ते मोठे झाले आणि शिवसेना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले, स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. त्यामुळे मी जनतेला आव्हान करतो की तुम्ही ठरवायचं की गद्दारांना मत द्यायचं की खुद्दारांना मत द्यायचं. 1998 मध्ये पहिली निवडणूक झाली आणि तेव्हापासून सतत आज 2023 पर्यंत भद्रावती नगरपालिकेवर शिवसेनेची एकाती सत्ता आहे. आणि ही सत्ता म्हणजे भद्रावती शहरांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम आहे. मागे बऱ्याच घडामोडी झाल्या. शिवसेनेतून काही लोक काँग्रेसमध्ये गेले, भाजपात गेले, परंतु जनमत हे आजही शिवसेनेच्या मागे आहे. आणि आजही आम्हाला विश्वास आहे की या भद्रावती शहरावर पुन्हा एकदा बाळासाहेबांचा भगवा, एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा जरूर फडकणार आणि पुन्हा एकदा इथे शिवसेनेची सत्ता येणार. सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार हे 15-15 वर्ष नगरसेवक असलेले आहेत, परंतु ते 15 वर्ष नगरसेवक असून ते कधीही वार्डामध्ये कुठेही फिरलेले नाही आहे. तसं आहे, काही नगरसेवक मी कुठे फिरलो माझ्या सोबत माझ्या मागे फिरायचे, त्यामुळे लोक त्यांना ओळखत सुद्धा नाही अशी परिस्थिती आज या शहरामध्ये आहे. आणि कोणाला जर सीट देतो म्हटलं तर लोकांना काय की फ्रीमध्ये सीट मिळते, उभं राहायचं बा, या दृष्टिकोनातून ते उभे आहेत. त्यांचा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नाही आहे. राज्यातल्या राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत.